नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचे मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत 2024 या वर्षातील वाशिम जिल्ह्यातील पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका व त्याचबरोबर त्यांची उत्तरे। चला तर मग सुरुवात करूयात। आता पहा, प्रश्न पहिला, जोड्या लावा। यामध्ये अ गट, यामध्ये अ आहे भारतीय दंड संहिता, ब भारतीय पुरावा कायदा आणि क आहे फौजदारी प्रक्रिया संहिता। आता बी गट पहा, त्यामध्ये एक आहे भारतीय नागरिक संहिता, दोन आहे भारतीय साक्ष अधिनियम आणि तीन आहे भारतीय न्याय संहिता। आता पाहूयात पर्याय। यामध्ये पहिला पर्याय आहे अ साठी 1, ब साठी 2 आणि क साठी 3। दुसरा पर्याय आहे अ साठी 2, ब साठी 3, क साठी 1। आता तिसरा पर्याय पहा, अ साठी 3, ब साठी 2 आणि क साठी 1। आता चौथा पर्याय पहा, अ साठी 1, ब साठी 3, क साठी 2। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय पुरावा कायदा, भारतीय साक्ष अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता। आता पहा प्रश्न दुसरा, वाशिम, नंदुरबार, गडचिरोली या जिल्ह्यांना भारत सरकारने डॅश डॅश जिल्हे घोषित केले आहेत। आता पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 आरक्षित, पर्याय क्रमांक 2 मागास, पर्याय क्रमांक 3 आकांक्षित आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मागास। आता पहा प्रश्न तिसरा, भारत हे डॅश डॅश आहे। आता पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 घटक राज्य, पर्याय क्रमांक 2 केंद्रशासित प्रदेश, पर्याय क्रमांक 3 संघ राज्य आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संघ राज्य। प्रश्न चौथा, राष्ट्रपतींचा कार्यकाळ डॅश डॅश वर्षांचा असतो। आता पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 3 वर्ष, पर्याय क्रमांक 2 5 वर्ष, पर्याय क्रमांक 3 4 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 2.5 वर्ष। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5 वर्ष। प्रश्न 6वा, फेसबुक बरोबर मेटा तर यूट्यूब बरोबर काय? तर पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 अल्फाबेट, पर्याय क्रमांक 2 बेनटोटा, पर्याय क्रमांक 3 हॉटमेल आणि पर्याय क्रमांक 4 रेडिट। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अल्फाबेट। प्रश्न 6वा, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? आता पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 छत्रपती संभाजीनगर, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 पणजी आणि पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई। प्रश्न 7वा, पोलीस पाटीलपदी नियुक्ती होण्यासाठी किमान डॅश डॅश इयत्ता उत्तीर्ण असावे लागते। आता पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 8वी, पर्याय क्रमांक 2 10वी, पर्याय क्रमांक 3 12वी आणि पर्याय क्रमांक 4 पदवीधर।
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10वी. प्रश्न 8वा. राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या अखत्यारीत चालते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सामान्य प्रशासन, पर्याय क्रमांक 2 गृह मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 कायदा मंत्रालय आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गृह मंत्रालय. प्रश्न 9वा. वाशिम जिल्ह्यातून डॅश डॅश किमी इतका हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 48 किमी, पर्याय क्रमांक 2 68 किमी, पर्याय क्रमांक 3 98 किमी आणि पर्याय क्रमांक 4 108 किमी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 98 किमी. प्रश्न 10वा. खालील घटनाक्रम कालानुसार लावा. यामध्ये पहिली घटना आहे प्लासीची लढाई, दुसरी घटना पानिपतची तिसरी लढाई, तिसरी घटना आहे असहकार चळवळ आणि चौथी घटना आहे भारत छोडो चळवळ. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1 2 3 4, पर्याय क्रमांक 2 4 2 3 1, पर्याय क्रमांक 3 4 1 2 3 आणि पर्याय क्रमांक 4 1 3 2 4. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1 2 3 4. म्हणजेच पहिली घटना आहे प्लासीची लढाई, दुसरी पानिपतची तिसरी लढाई, तिसरी असहकार चळवळ आणि चौथं भारत छोडो चळवळ. प्रश्न 11वा. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 वासुदेव बळवंत फडके, पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 3 गणेश वासुदेव जोशी आणि पर्याय क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विनायक दामोदर सावरकर. प्रश्न 12वा. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 आसाम, पर्याय क्रमांक 3 मणिपूर आणि पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बिहार, पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोथल, पर्याय क्रमांक 2 धोलावीरा, पर्याय क्रमांक 3 मेहरगड आणि पर्याय क्रमांक 4 मोहंजोदडो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेहरगड. प्रश्न 15वा. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ठाणे, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 कोल्हापूर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुणे.
प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकाचे उदाहरण आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हरभरा, पर्याय क्रमांक 2 कापूस, पर्याय क्रमांक 3 वाटाणा आणि पर्याय क्रमांक 4 गहू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. प्रश्न 17वा, हवेत विखुरलेल्या द्रवकणांना डॅश डॅश म्हणतात. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ऑक्साईड, पर्याय क्रमांक 2 ॲसिड, पर्याय क्रमांक 3 हायड्रोकार्बन आणि पर्याय क्रमांक 4 एरोसोल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एरोसोल. प्रश्न 18वा, विराट, विशाल, दिग्विजय या सुधारित जाती म्हणजेच वाण डॅश डॅश पिकांचे आहेत. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 हळद, पर्याय क्रमांक 2 सोयाबीन, पर्याय क्रमांक 3 आले आणि पर्याय क्रमांक 4 हरभरा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरभरा. प्रश्न 19वा, पुढीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 नेपाळ, पर्याय क्रमांक 2 चीन, पर्याय क्रमांक 3 मालदीव आणि पर्याय क्रमांक 4 अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. प्रश्न 20वा, गलगंड हा रोग आहारातील डॅश डॅश मूलद्रव्यांच्या अभावी होतो. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 लोह, पर्याय क्रमांक 2 आयोडीन, पर्याय क्रमांक 3 सोडियम आणि पर्याय क्रमांक 4 मॅग्नेशियम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयोडीन. प्रश्न 21वा, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 डिसेंबर, पर्याय क्रमांक 2 जानेवारी, पर्याय क्रमांक 3 एप्रिल आणि पर्याय क्रमांक 4 मे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जानेवारी. प्रश्न 22वा, पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 यकृत, पर्याय क्रमांक 2 पित्ताशय, पर्याय क्रमांक 3 स्वादुपिंड आणि पर्याय क्रमांक 4 लहान आतडे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पित्ताशय. प्रश्न 23वा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रथिने, पर्याय क्रमांक 2 कर्बोदके, पर्याय क्रमांक 3 मेद आणि पर्याय क्रमांक 4 जीवनसत्वे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्बोदके. प्रश्न 24वा, चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवाशी पुढे ढकलले जातात. हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 न्यूटनचा पहिला नियम, पर्याय क्रमांक 2
न्यूटनचा दुसरा नियम, पर्याय क्रमांक 3 न्यूटनचा तिसरा नियम आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूटनचा तिसरा नियम. प्रश्न 25वा, मुघल साम्राज्याची राजधानी फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 बाबर, पर्याय क्रमांक 2 हुमायून, पर्याय क्रमांक 3 जहांगीर आणि पर्याय क्रमांक 4 अकबर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकबर. प्रश्न 26वा, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पर्वत, पर्याय क्रमांक 2 विषय, पर्याय क्रमांक 3 बोका आणि पर्याय क्रमांक 4 हत्ती. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बोका. प्रश्न 27वा, मांदियाळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो? हे खालील पर्यायातून निवडा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 भक्तांची, पर्याय क्रमांक 2 धान्यांची, पर्याय क्रमांक 3 करवंदांची आणि पर्याय क्रमांक 4 सैनिकांची. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भक्तांची. प्रश्न 28वा, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. पोलिसांनी चोर पकडला. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्तरी, पर्याय क्रमांक 2 कर्मणी, पर्याय क्रमांक 3 भावे आणि पर्याय क्रमांक 4 सकर्मक कर्तरी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग. प्रश्न 29वा, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. आता शब्द पहा. पहिला शब्द आहे अक्षरशत्रू, दुसरा शब्द आहे अनासक्त, तिसरा शब्द आहे देशभक्त आणि चौथा शब्द आहे अरण्यपंडित. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फक्त 1, पर्याय क्रमांक 2 फक्त 4, पर्याय क्रमांक 3 फक्त 1 आणि 4 आणि पर्याय क्रमांक 4 फक्त 2 आणि 3. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त 1 आणि 4 म्हणजेच अक्षरशत्रू व अरण्यपंडित. प्रश्न 30वा, गटात न बसणारा शब्द ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 तुरंग, पर्याय क्रमांक 2 अश्व, पर्याय क्रमांक 3 वारू आणि पर्याय क्रमांक 4 कुंजर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुंजर. प्रश्न 31वा, अर्ज, कसब, खर्च, तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 फारसी, पर्याय क्रमांक 2 अरबी, पर्याय क्रमांक 3 पोर्तुगीज आणि पर्याय क्रमांक 4 फ्रेंच. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अरबी भाषा. प्रश्न 32वा, पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण शोधा. पर्याय क्रमांक 1 कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच,
पर्याय क्रमांक 2, रात्रभर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. पर्याय क्रमांक 3, शहाण्याला शब्दाचा मार. आणि पर्याय क्रमांक 4, गाढवाला गुळाची चव काय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रात्रभर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. प्रश्न 33वा, मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय आहे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1, सहमती देणे. पर्याय क्रमांक 2, स्वतःची बढाई मारणे. पर्याय क्रमांक 3, गोंधळून जाणे. आणि पर्याय क्रमांक 4, वर्दळीवर येणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वतःची बढाई मारणे. प्रश्न 34वा, रोहित शर्मा चांगला खेळाडू आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1, सार्वनामिक विशेषण. पर्याय क्रमांक 2, पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक 3, दर्शक सर्वनाम. आणि पर्याय क्रमांक 4, संबंधी सर्वनाम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दर्शक सर्वनाम. प्रश्न 35वा, कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1, भूमी. पर्याय क्रमांक 2, विपिन. पर्याय क्रमांक 3, जंगल. पर्याय क्रमांक 4, अरण्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भूमी. प्रश्न 36वा, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1, ई. पर्याय क्रमांक 2, उ. पर्याय क्रमांक 3, अ. आणि पर्याय क्रमांक 4, ई. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ई. प्रश्न 37वा, आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. चूक शोधून दुरुस्ती सुचवा. पर्याय क्रमांक 1, त्याबद्दल. पर्याय क्रमांक 2, दिलात, दिलीत. पर्याय क्रमांक 3, अभिनंदन, आभार. आणि पर्याय क्रमांक 4, आपण, तुम्ही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अभिनंदनच्या ऐवजी आभार. प्रश्न 38वा, छंद या नामाचे वचन ओळखा. पर्याय क्रमांक 1, उभयवचन. पर्याय क्रमांक 2, एकवचन. पर्याय क्रमांक 3, अनेकवचन. आणि पर्याय क्रमांक 4, अदरार्थी बहुवचन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उभयवचन. प्रश्न 39वा, रामाने नलाकडून सेतू बांधविला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय क्रमांक 1, प्रयोजक. पर्याय क्रमांक 2, शक्य. पर्याय क्रमांक 3, सिद्ध. आणि पर्याय क्रमांक 4, भावकृतुक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रयोजक. प्रश्न 40वा, उमेश या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते. पर्याय क्रमांक 1, अ अधिक ई. पर्याय क्रमांक 2, आ अधिक ई. पर्याय क्रमांक 3, अ अधिक उ. आणि पर्याय क्रमांक 4, आ अधिक उ.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आ अधिक ई. प्रश्न 41वा. पुढीलपैकी विशेषण असणारा पर्याय निवडा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 साहस, पर्याय क्रमांक 2 समाज, पर्याय क्रमांक 3 स्वकीय आणि पर्याय क्रमांक 4 शत्रुत्व. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साहस. प्रश्न 42वा. येणार असेल तर येईना बापडा या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 येणार, पर्याय क्रमांक 2 येईना, पर्याय क्रमांक 3 बापडा आणि पर्याय क्रमांक 4 असेल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बापडा. प्रश्न 43वा. रमाकांत या सामासिक शब्दाचा समास ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास, पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास, पर्याय क्रमांक 3 द्वंद्व समास आणि पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहुव्रीही समास. प्रश्न 44वा. नपुंसकलिंगी शब्द ओळखा. पर्याय क्रमांक 1 सागवान, पर्याय क्रमांक 2 राग, पर्याय क्रमांक 3 आग, पर्याय क्रमांक 4 डाग. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सागवान. प्रश्न 45वा. एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते चिन्ह द्यावे. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 संयोग चिन्ह, पर्याय क्रमांक 2 अवतरण चिन्ह, पर्याय क्रमांक 3 संक्षेप चिन्ह आणि पर्याय क्रमांक 4 विकल्प चिन्ह. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विकल्प चिन्ह. प्रश्न 46वा. योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. डॅश डॅश दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 थोडी, पर्याय क्रमांक 2 हजार, पर्याय क्रमांक 3 लाख आणि पर्याय क्रमांक 4 पै. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पै. प्रश्न 47वा. गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल. अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही, पर्याय क्रमांक 2 गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे, पर्याय क्रमांक 3 गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही आणि पर्याय क्रमांक 4 गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हातारास अशक्य आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही. प्रश्न 48वा. मी अभ्यास केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 प्रथमा, पर्याय क्रमांक 2 सप्तमी, पर्याय क्रमांक 3 चतुर्थी आणि पर्याय क्रमांक 4
तृतीया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रथमा विभक्ती. प्रश्न 49वा वाक्याचा प्रकार ओळखा. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 संयुक्त वाक्य, पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य, पर्याय क्रमांक 3 केवल वाक्य आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य. प्रश्न 50वा काका जपाला बसले आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कर्म, पर्याय क्रमांक 2 संबंध, पर्याय क्रमांक 3 कर्ता आणि पर्याय क्रमांक 4 करण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्ता. प्रश्न 51वा 6, 13, 25, 51, 101 आणि प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 201, पर्याय क्रमांक 2 202, पर्याय क्रमांक 3 203 आणि पर्याय क्रमांक 4 205. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 203. प्रश्न 52वा एका संख्येला 15ने भागले असता बाकी 7 उरते व 16ने भागले असता बाकी 1 उरते, तर ती संख्या कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 2252, पर्याय क्रमांक 2 2254, पर्याय क्रमांक 3 2257 आणि पर्याय क्रमांक 4 2258. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2257. प्रश्न 53वा 5 से 60 मीटर लांबीची दोरी 7 ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी 4 तुकडे जोडले असता त्यांची लांबी किती मीटर होईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 280 मीटर, पर्याय क्रमांक 2 320 मीटर, पर्याय क्रमांक 3 210 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 240 मीटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 280 मीटर. प्रश्न 54वा 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपये या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास 735 रुपये होतील? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 63, पर्याय क्रमांक 2 21, पर्याय क्रमांक 3 42 आणि पर्याय क्रमांक 4 48. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21. प्रश्न 55वा 11 ते 30 संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 250, पर्याय क्रमांक 2 300, पर्याय क्रमांक 3 200 आणि पर्याय क्रमांक 4 325.
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 200. प्रश्न 56वा 2400 कागद म्हणजे किती रिम कागद? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 100, पर्याय क्रमांक 2 75, पर्याय क्रमांक 3 50 आणि पर्याय क्रमांक 4 5. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. प्रश्न 57वा 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. तर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 45 225, पर्याय क्रमांक 2 75 100, पर्याय क्रमांक 3 45 75 आणि पर्याय क्रमांक 4 45 90. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 45 75. प्रश्न 58वा 1 3 0 7 आणि 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 13,079, पर्याय क्रमांक 2 10,379, पर्याय क्रमांक 3 10,739 आणि पर्याय क्रमांक 4 10,937. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10,379. प्रश्न 59वा 500 या संख्येला रोमन संख्याचिन्हात कसे लिहिले जाते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 L, पर्याय क्रमांक 2 C, पर्याय क्रमांक 3 D आणि पर्याय क्रमांक 4 N. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 D. प्रश्न 60वा 3 संख्यांची सरासरी 18 आहे व त्यांचे गुणोत्तर 2 3 4 असे आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 14, पर्याय क्रमांक 3 12 आणि पर्याय क्रमांक 4 16. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12. प्रश्न 61वा x संख्यांची सरासरी 15 आहे. त्यापैकी एक संख्या 15 आहे. तर ती संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 x वजा 15 भागिले 15, पर्याय क्रमांक 2 15x वजा 15 भागिले 14, पर्याय क्रमांक 3 15x वजा 15 भागिले x वजा 1, पर्याय क्रमांक 4 15x वजा 15 भागिले x. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15x वजा 15 भागिले x.
प्रश्न 62वा. प्रत्येक खोक्यात 35 पुस्तके याप्रमाणे काही पुस्तके 120 खोक्यात भरली असता 24 पुस्तके शिल्लक राहिली तर एकूण किती पुस्तके होती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 4422, पर्याय क्रमांक 2 4222, पर्याय क्रमांक 3 4242 आणि पर्याय क्रमांक 4 4224. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4224. प्रश्न 63वा. द से 4 दराने 5,000 रुपयांचे सरळ व्याज मुद्दलांच्या दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 50 वर्ष, पर्याय क्रमांक 2 5 वर्ष, पर्याय क्रमांक 3 15 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 20 वर्ष. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 50 वर्ष. प्रश्न 64वा. 9261 चे घनमूळ किती येईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 31, पर्याय क्रमांक 2 71, पर्याय क्रमांक 3 21 आणि पर्याय क्रमांक 4 41. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21. प्रश्न 65वा. 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा व सुवर्णा यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष होती तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष असेल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 81 वर्ष, पर्याय क्रमांक 2 50 वर्ष, पर्याय क्रमांक 3 57 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 59 वर्ष. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 81 वर्ष. प्रश्न 66वा. एका शहराची लोकसंख्या 3 लाख असून त्यापैकी 1,80,000 पुरुष आहेत. 50% लोकसंख्या साक्षर आहे. जर 70,000 पुरुष असतील तर साक्षर स्त्रियांची संख्या किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 24,000, पर्याय क्रमांक 2 30,000, पर्याय क्रमांक 3 54,000 आणि पर्याय क्रमांक 4 60,000. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24,000. प्रश्न 67वा. एका रांगेत सविताच्या उजवीकडे 15 व डावीकडे 11 मुली उभ्या आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेला कविताचा क्रमांक कितवा? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 12वा, पर्याय क्रमांक 2 13वा, पर्याय क्रमांक 3 14वा आणि पर्याय क्रमांक 4 15वा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3 14वा. प्रश्न 68वा. रीना, रीमा व मीरा यांनी एक कार भाड्याने घेतली आणि ती अनुक्रमे 14 तास, 16 तास आणि 22 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 2080 रुपये आले असेल तर मीराला किती रुपये भाडे द्यावे लागेल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 880 रुपये, पर्याय क्रमांक 2 1280 रुपये, पर्याय क्रमांक 3 1040 रुपये आणि पर्याय क्रमांक 4 960 रुपये. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 880 रुपये. प्रश्न 69वा. एका सांकेतिक भाषेत 62 बरोबर 36, 24 बरोबर 16 आणि 33 बरोबर 27 आहे, तर या भाषेत 51 ही संख्या कशी लिहाल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 25, पर्याय क्रमांक 2 50, पर्याय क्रमांक 3 10 आणि पर्याय क्रमांक 4 50. हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात मध्यगा, कोन दुभाजक, लंब दुभाजक व शिरोलंब एकरूप असतात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 विषमभुज त्रिकोण, पर्याय क्रमांक 2 काटकोन त्रिकोण, पर्याय क्रमांक 3 समद्विभुज त्रिकोण आणि पर्याय क्रमांक 4 समभुज त्रिकोण. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समभुज त्रिकोण. प्रश्न 71वा. 9, 40 व x हे पायथागोरसचे त्रिकूट आहेत, तर x बरोबर काय? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 7, पर्याय क्रमांक 2 49, पर्याय क्रमांक 3 41 आणि पर्याय क्रमांक 4 81. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 41. प्रश्न 72वा. ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 64, पर्याय क्रमांक 2 72, पर्याय क्रमांक 3 80 आणि पर्याय क्रमांक 4 84. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 72. प्रश्न 73वा. एक अप्रामाणिक दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता, परंतु तो किलोऐवजी 950 ग्रॅम वजनाचा माल देत होता, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 5.26%, पर्याय क्रमांक 2 6.26%, पर्याय क्रमांक 3
5% आणि पर्याय क्रमांक 4 34.26%. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5.26%. प्रश्न 74वा. ए दुकानदार प्रथम 10% सूट देतो व नंतर 20% सूट देतो. बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ए दुकानदार अधिक सूट देतो. पर्याय क्रमांक 2 बी दुकानदार अधिक सूट देतो. पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दुकानदार समान सूट देतात. आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए दुकानदार अधिक सूट देतो. प्रश्न 75वा. 10 किलोग्रॅम व 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 10.10. पर्याय क्रमांक 2 10.01. पर्याय क्रमांक 3 10.001 आणि पर्याय क्रमांक 4 100.10. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10.001. प्रश्न 76वा. 82 48 26 क्वेश्चन मार्क आणि 2. तर क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती संख्या येईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 22. पर्याय क्रमांक 2 18. पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 14. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18. प्रश्न 77वा. 16 कंसात 120 आणि कंसाबाहेर 24. पुढे आहे 23 कंसात 120 आणि कंसाबाहेर 17. पुढे आहे 34 कंसात प्रश्नार्थक चिन्ह आणि कंसाबाहेर 26. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 120. पर्याय क्रमांक 2 147. पर्याय क्रमांक 3 180 आणि पर्याय क्रमांक 4 150. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 180. प्रश्न 78वा. एका सांकेतिक भाषेत TEN हा शब्द SUDFMO असा लिहितात. तर SUN हा शब्द कसा लिहितात? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 RTTOMV. पर्याय क्रमांक 2 TRROVM. पर्याय क्रमांक 3 RTTOVEM आणि पर्याय क्रमांक 4 RTTVMO. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RTTVMO. प्रश्न 79वा. 12:15 वाजता आणि 6:15 वाजता
घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 0 अंश, पर्याय क्रमांक 2 15 अंश, पर्याय क्रमांक 3 6 अंश आणि पर्याय क्रमांक 4 7.5 अंश. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0 अंश. प्रश्न क्रमांक 80. पुढे दिलेल्या संख्यांमधील चुकीचे म्हणजेच विसंगत पद ओळखा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 40, पर्याय क्रमांक 2 50, पर्याय क्रमांक 3 32 आणि पर्याय क्रमांक 4 18. हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 81. जेव्हा दोन फासे एकत्र फिरवले जातात तेव्हा दोन्ही फाशांवरील संख्यांची बेरीज 9 येण्याची किती संभाव्यता असते? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1/8, पर्याय क्रमांक 2 1/12, पर्याय क्रमांक 3 1/6 आणि पर्याय क्रमांक 4 1/9. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1/9. प्रश्न क्रमांक 82. हिरव्याला काळा, काळ्याला निळा, निळ्याला लाल, लालला पांढरा व पांढऱ्याला नारंगी म्हटले तर माणसाच्या रक्ताचा रंग कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 पांढरा, पर्याय क्रमांक 2 लाल, पर्याय क्रमांक 3 हिरवा आणि पर्याय क्रमांक 4 नारंगी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पांढरा. प्रश्न क्रमांक 83. 24/2 अधिक 5 × 13 बरोबर किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 221, पर्याय क्रमांक 2 24/91, पर्याय क्रमांक 3 77 आणि पर्याय क्रमांक 4 100. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 77. प्रश्न क्रमांक 84. WASHIM हा शब्द 3 4 1 8 2 5 असा लिहितात. CITY हा शब्द 6 2 9 7 असा लिहितात. तर MATCH हा शब्द कसा लिहिला जाईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 5 4 9 6 8, पर्याय क्रमांक 2 9 4 5 6 8, पर्याय क्रमांक 3 5 4 6 4 9 8 आणि पर्याय क्रमांक 4 8 4 9 6 5. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5 4 9 6 8. प्रश्न क्रमांक 85. 9 25 गाळलेली जागा, परत गाळलेली जागा,
आणि 121. तर गाळ्याली जागी कोणती संख्या येईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 81 49. पर्याय क्रमांक 2 49 81. पर्याय क्रमांक 3 64 100 आणि पर्याय क्रमांक 4 100 64. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 49 81. प्रश्न क्रमांक 86. एका व्यासपीठावर 12 पाहुणे उभे होते. त्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 48. पर्याय क्रमांक 2 36. पर्याय क्रमांक 3 66 आणि पर्याय क्रमांक 4 24. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 66. प्रश्न क्रमांक 87. 49 नंतरची 17वी सम संख्या कोणती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 80. पर्याय क्रमांक 2 82. पर्याय क्रमांक 3 78. पर्याय क्रमांक 4 84. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 82. प्रश्न क्रमांक 88. ए हा बी पेक्षा उंच आहे. यम हा ए पेक्षा उंच. जी हा एम पेक्षा उंच आणि वाय हा सर्वात उंच आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यस्थानी कोण असेल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 यम. पर्याय क्रमांक 2 जी. पर्याय क्रमांक 3 ए आणि पर्याय क्रमांक 4 बी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यम. प्रश्न क्रमांक 89. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद कोणते ते ओळखा. बुध, शुक्र, पृथ्वी, प्रश्नार्थक चिन्ह, गुरु. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मंगळ. पर्याय क्रमांक 2 शनी. पर्याय क्रमांक 3 युरेनस आणि पर्याय क्रमांक 4 प्लुटो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळ. प्रश्न क्रमांक 90. आजचा वार शुक्रवार असल्यास 24व्या दिवसानंतर कोणता वार येईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 सोमवार. पर्याय क्रमांक 2 मंगळवार. पर्याय क्रमांक 3 शनिवार आणि पर्याय क्रमांक 4 रविवार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रविवार. प्रश्न क्रमांक 91. अमित हा श्रमिकाचा भाऊ आहे. जर सुचिता ही श्रमिकाची बहीण व नरेशची भाची आहे तर अमित हा नरेशचा कोण आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मामा.
पर्याय क्रमांक 2 भाचा, पर्याय क्रमांक 3 पुतण्या आणि पर्याय क्रमांक 4 मुलगा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाचा. प्रश्न क्रमांक 92 मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण एकास 4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मेंढपाळांची संख्या किती? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 15 आणि पर्याय क्रमांक 4 50. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न क्रमांक 93 विशाल पश्चिमेला 18 किलोमीटर गेला. नंतर तो दक्षिणेला 11.5 किलोमीटर गेला. त्यानंतर पूर्वेला 6.5 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेला 11.5 किलोमीटर जाऊन थांबला. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 11 किलोमीटर, पर्याय क्रमांक 2 10.5 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 12.5 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 11.5 किलोमीटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 11.5 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 94 एका षटकोनाकृती मैदानावर सर्व बाजूंवर मुलांना उभे करावयाचे आहे. प्रत्येक बाजूंवर समान अंतरावर 17 मुले आली पाहिजेत. तर एकूण किती मुले मैदानावर लागतील? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 86, पर्याय क्रमांक 2 200, पर्याय क्रमांक 3 105 आणि पर्याय क्रमांक 4 96. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 96 मुले. प्रश्न क्रमांक 95 पुढीलपैकी इतरांशी न जुळणारा शब्द कोणता? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 कार, पर्याय क्रमांक 2 जीप, पर्याय क्रमांक 3 मोटारसायकल, पर्याय क्रमांक 4 विमान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विमान. प्रश्न क्रमांक 96 1 जानेवारी 1970 रोजी स्थापन झालेल्या शाळेचा हिरक महोत्सव केव्हा साजरा होईल? आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 1 जानेवारी 2020, पर्याय क्रमांक 2 1 जानेवारी 2045, पर्याय क्रमांक 3 1 जानेवारी 2030 आणि पर्याय क्रमांक 4 1 जानेवारी 1995. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 जानेवारी 2030. प्रश्न क्रमांक 97 प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. 2.1/4, 4.2
2/8 3.1/4 पुढे गाळलेली जागा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 5.4/16. पर्याय क्रमांक 2 5.1/2. पर्याय तिसरा 6.2/4 आणि पर्याय चौथा 7.1/7. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 5.4/16. प्रश्न क्रमांक 98. एका बॉक्समध्ये 45 विजेचे बल्ब आहेत, ज्यापैकी 20 बल्ब सदोष आहेत. जर बॉक्समधून यादृच्छिकरित्या एक बल्ब निवडला जात असेल तर निवडलेला बल्ब सदोष असण्याची संभाव्यता काय आहे? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 4/9. पर्याय क्रमांक 2 5/9. पर्याय क्रमांक 3 3/4 आणि पर्याय क्रमांक 4 4/5. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4/9. प्रश्न क्रमांक 99. 3 2 2 3 8 35 पुढे गाळलेली जागा. तर गाळलेल्या जागी कोणता अंक येईल? पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 252. पर्याय क्रमांक 2 204. पर्याय क्रमांक 3 216 आणि पर्याय क्रमांक 4 170. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 204. प्रश्न क्रमांक 100. 55 69 87 26 14 आणि 55 या संख्यांची सरासरी काढा. आता पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 65. पर्याय क्रमांक 2 88. पर्याय क्रमांक 3 51 आणि पर्याय क्रमांक 4 98. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 51. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू.